मित्रांनो, एवढं डोकं खराब झालं. आता त्या माणसाला काय करावं मला ते कळलं नाही. तुम्हाला विषय सांगतो काय झालं. तर मी होतो निगडीला, आपलं सॉरी सन सिटीला होतो. सन सिटीवरून निगडीचा ट्रिप पडला ओलाला आणि मला ते बसलं पण. आणि ते कितीचं होतं आहे तुम्हाला माहीतच असेल, अंदाज लागलाच असेल तुम्हाला, मी अमाऊंट सांगत नाही. तर मी तिथे गेल्यानंतर कस्टमरला म्हणलं की मीटरनं जावं लागेल सर. तर ते म्हणले नाही, आम्ही दरवेळेस होतो विदाउट मीटरनं येतो. ते कॅन्सल करा म्हणलं. मी कॅन्सल केले. तिथूनच थोडं बाजूला येऊन उभारलो होतो, कारण मला माहीत होतं कुठलं तर कुत्रं येतं आणि ते बुकिंग विदाउट मीटरनं घेऊन जाते हे मला 100% माहीत होतं. तर मग मी काय केलं माहिती आहे का मित्रांनो, उभारलो आणि आलं एक बुकिंग. TVS गाडीच होती त्याकडे. मी आत्ता एवढ्यासाठी मी त्याचं सगळं काढत नाही, नाव त्याचा नंबर पण सांगितले, मला नंबर पण माहिती, नंबर पण सांगत नाही मी, जाऊ दे. पण फक्त राग एवढा आला, त्याला मारू पण वाटलं मला उतरून. आणि त्याला मला आरला का, त्याला आडून सांगितलं होतं, भाऊ मीटरनं घेऊन जा, निगडीची ड्युटी आहे, तुला भेटला असेल, मी आत्ताच कॅन्सल करायला लावलंय, निगडीचं मीटरनं घेऊन जा. ठीक आहे म्हणलं. मला हो म्हणला, गेला आणि हाय तसं उचलून घेऊन गेला आणि मला हसत, मला स्माईल देऊन जातोय. किती नालायक असेल विचार करा. तर असल्याला काय करायचं. पण असं विचार येतं की आपण कशाला मीटरनं घेऊन आपले 4-4, 5-5 दिवसातून बुकिंग कॅन्सल करून घ्यायचं आणि असं करायचं. आता याच्यावर काय बोलावं आता मला कळेना. मी पण काय डिसिजन घ्यावं मला तेच कळेना. तर मित्रांनो, तुम्ही सांगा मला कमेंट करून काय करायचं आता असं.